वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलॅबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे इंग्लिश किंवा त्याला आपण मराठी आणि सेमी मीडियमसाठी जो इंग्लिश आहे तर तो इंग्लिशमधला 2.5 मध्ये जो लेसन आहे द पलाइट ऑफ शाय सन इन लॉ, म्हणजे एका लाजणाऱ्या जावयाची अडचण, या अर्थाचा हा लेसन आहे. तर याच्यामध्ये वॉर्मअपमध्ये आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत. व्हॉट आर दीज रिलेशन्स आर कॉल्ड, तर ह्या रिलेशनला काय म्हणायचं. तर त्याचे आन्सर मी तुम्हाला दिलेले आहेत. सो पहिला आहे व्हॉट आर दीज रिलेशन्स कॉल्डमध्ये पहिला आहे माय सिस्टर सन्स, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा हा कोण असतो, तर त्याला म्हणायचं नेफ्यू, म्हणजे भाचा. नेफ्यू. माय सिस्टर्स डॉटर इज माय, माझ्या बहिणीची मुलगी. माझी कोण, तर नीस म्हणजे भाची. माय मदर्स ब्रदर इज माय, माझ्या आईचा भाऊ माझा कोण, तर मॅटर्नल अंकल म्हणजे मामा. त्याच्यानंतर पुढे विचारलं माय फादर्स ब्रदर इज माय, माझ्या वडिलांचा भाऊ माझा कोण, तर पॅटर्नल अंकल. त्यानंतर माय अंकल्स डॉटर इज माय, माझ्या काकांचा किंवा मामाचा मुलगी माझी कोण, तर कझिन म्हणायचं. काय म्हणायचं, कझिन, चुलत आत्ते भाऊ, मामे भाऊ, बहीण, कझिन्स. सो नेक्स्ट आहे माय सिस्टर्स हजबंड इज माय, माझ्या बहिणीचा नवरा माझा कोण येणार, तर ब्रदर इन लॉ म्हणजे मेवना किंवा भाऊजी. माय ब्रदर्स वाईफ इज माय, माय ब्रदर्स वाईफ माझ्या भावाची बायको, सिस्टर इन लॉ. हुम डू वी कॉल, ओके, तर आपण कोणाला असं म्हणतो, सन इन लॉ कोणाला म्हणतो आपण, म्हणजे जावई कुणाला म्हणतो, अ डॉटर्स हजबंड, मुलगीचा जो नवरा आहे तिला म्हणतो. डॉटर इन लॉ त्याला मराठीमध्ये आपण सून म्हणतो. कुणाला म्हणतो, अ सन्स वाईफ, म्हणजे मुलाची बायको जी आहे तिला आपण काय म्हणतो, डॉटर इन लॉ. आता त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर काही डिफिकल्ट वर्ड आहेत, जसं की पहिला आहे प्लाईट आहे. प्लाईट म्हणजे एखादी बिकट अवस्था किंवा कठीण परिस्थिती. शाय, शाय म्हणजे लाजाळू किंवा बुजरा, लाजणारा. सजेस्टिंग म्हणजे सुचवणं, एखादी गोष्ट सुचवणं, दर्शवणं. ॲक्सिडेंटली, ॲक्सिडेंटली म्हणजे न कळत किंवा अपघातानं अचानक. ॲक्सेप्टेड, ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारलं. त्याच्यानंतर ग्रास्प, ग्रास्प म्हणजे पकड किंवा मूठ. स्टिकी, स्टिकीचा अर्थ काय, चिवट किंवा चिकट. त्याच्यानंतर पुढे आहे सिमर्ड, सिमर्ड म्हणजे माकलेलं किंवा फासलेलं. त्याच्यानंतर पुढे आहे फिक्स, फिक्स म्हणजे अडचणीत पेचात पडणे. फिक्स इन अ फिक्स म्हणजे अडचणीत किंवा पेचात पडणे. हिप, हिप म्हणजे ढीक किंवा ढिगारा. ओके. त्याच्यानंतर पुढे इकडचे जर शब्द बघितले आपण, हे बघूया. रिफ्युज्ड, रिफ्युज्ड म्हणजे नकार दिला. डिझायर, डिझायर म्हणजे एखादी गोष्टीची तीव्र इच्छा. ॲटिक, माडी किंवा माळ्यावरची खोली. क्रेप्ट, रांगत किंवा हळूच दबक्या पावलांनी गेला. पॉर्ड, ओतले. पोली, लोकरीसारखा केसाळ. क्रिचर, प्राणी किंवा जीव. पजेस्ट, मालकीचे असणे किंवा बाळगणे. हर्ट, कळप, मेंढ्यांचा कळप. पेन, गोठा किंवा कोंडवाडा. डे ब्रेक म्हणजे पहाट किंवा सकाळ. वुली, लोकरीसारखा किंवा केसाळ. क्रिचर, प्राणी किंवा जीव. पजेस्ट, मालकीचं असणे किंवा बाळगणे. हर्ट, कळप, मेंढ्यांचा. त्याच्यानंतर पेन, त्याच्यामध्ये गोठा, कोंडवाडा. डे ब्रेक, पहाट किंवा सकाळ होणे. त्याच्यानंतर पुढे आहे, इथले काही आहेत ते शब्द परत इथं आलेत वाटतं, ठीक आहे. बाकी हे दोन शब्द पर्टिक्युलर, विशिष्ट, ठराविक, जेंटली, तर हे सगळे शब्द आहेत. हे सगळे शब्द तुम्ही काय करू शकता, नोट करू शकता. चुकून काही रिपीट झाले असतील, ओके. त्याच्या पुढे बघूया. आता लेसनचं लाईन बाय लाईन मिनिंग बघूया आपण काय आहे ते. तर लेसनचं नाव काय आहे, द प्लाइट ऑफ द शाय सन इन लॉ, म्हणजे लाजाळू जावयाची अडचण किंवा बिकट अवस्था. जावई आहे त्याची बिकट अवस्था कशी झाली ते या स्टोरीमध्ये सांगितलं. वन्स अ मॅन हॅड gone to bring his wife from her parent home where she had gone for a short visit. तर एकदा एक माणूस आपल्या पत्नीला, जी थोड्या दिवसांसाठी आपल्या माहेरी गेली होती, तिला परत आणण्यासाठी काय गेला, तिच्या घरी गेला.
ॲट अ डिनर हिज मदर इन लॉ सर्व्ड अ मील. आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी सासूनं काय केलं, त्याला जेवण वाढलं. बट द मॅन फेल्ट व्हेरी शाय अँड पुट हिज हँड ओव्हर हिज प्लेट सजेस्टिंग दॅट ही डिड नॉट वॉन्ट इट. पण तो माणूस काय होता, खूप लाजाळू होता आणि त्याने आपल्या ताटावर हात ठेवला, पुट हिज हँड, ज्यामुळे की त्याला ते नको आहे असा इशारा केला. जसं आपण जेवताना मध्ये हात पकडतो की नको आहे मला, बास पुरेसं आहे. बट ॲक्सिडेंटली अ फ्यू ड्रॉप ऑफ ऑफ अ स्पून फेल ऑन हिज हँड. पण न कळत काय झालं, चमच्यातून काही थेंब त्याच्या हातावर पडले. ही लिक्ड अवे द ड्रॉप्स, फाउंड द डिश व्हेरी टेस्टी. त्याने ते थेंब चाटले आणि त्याला तो पदार्थ खूप आवडला. ही वॉज सॉरी नाव दॅट ही हॅड नॉट ॲक्सेप्टेड द डिश. आणि मग तो पदार्थ आपण स्वीकारला नाही याचा त्याला पश्चाताप झाला. बघा, हातमध्ये घेतला आणि जो काही पदार्थ केला होता त्याचा एक थेंब त्याच्या हातावर पडला आणि तो त्यानं चव घेतली त्याची, तर त्याला खूप आवडला आणि आपण उगीचच नाकारला असं वाटलं त्याला. ही विश्ड दॅट इट वुड बी सर्व्ड अगेन, बट सिन्स ही हॅड रिफ्यूज इट ॲट फर्स्ट टाइम इट वॉज नॉट ब्रॉट इन फ्रंट ऑफ हिम अगेन. आता तो पदार्थ त्याला पुन्हा वाढला जावा असं त्याला वाटत होतं, पण त्याने पहिल्यांदा नकार दिला होता, रिफ्यूज केला होता त्यानं. त्यामुळे तो पुन्हा त्याच्यासमोर आणला गेला नाही. एकदा जर आपण नाही म्हटलं तर मग तिथं तो पदार्थ किंवा त्या व्यक्तीला तो पदार्थ नको आहे असं वाटतं आणि तसंच त्याची आता गंमत झाली आहे. अँड ही कुड नॉट आस्क फॉर इट बिकॉज ही वॉज फिलिंग व्हेरी शाय. आणि पहिल्यांदा तर त्यानं नाही म्हटलं होतं आणि आता ते परत मागणं त्याला तर काय झालं, त्याला खूप लाज वाटत असल्यामुळं तो ते मागू शकत नव्हता, की आपणच स्वतः म्हटलंय मला नको आहे आणि आता एकदम हवा आहे, तर तो लाजल्यासारखं झालं त्याला. इन ओल्डन डेज म्हणजे जुन्या काळामध्ये मेन वेअर ॲज शाय ऑफ देअर पेरेंट इन लॉ ॲज वुमन वेअर देअर इन लॉज. तर जुन्या काळात पुरुष जसे आपल्या सासरच्या मंडळींना लाजत असत, तसे स्त्रिया सुद्धा काय होत्या, आपल्या सासरच्यांना, म्हणजे स्त्रिया पण लाजत होत्या, त्याचप्रमाणे पुरुष पण काय होते, सासरच्या मंडळींना, दोघंही एकमेकांकडे गेले की लाजायचे. बट द मॅन कुड नॉट कंट्रोल हिज डिझायर टू इट द डिश. पण त्याला तो पदार्थ खाण्याची इच्छा मात्र काय झाली नाही, डिझायर म्हणजे जी इच्छा होती त्याला तो पदार्थ चव बघण्याची, तर ती काय त्याला काय करता आली नाही, आवरता येत नव्हती. सो ॲट अ नाईट ही टोल्ड हिज वाईफ अबाउट इट. म्हणून रात्री त्यानं आपल्या पत्नीला याबद्दल काय केलं, सांगितलं की सकाळी ती मला डिश आवडली होती पण मीच नाही म्हटल्यामुळं. सी सेड गो टू ॲटिक वेअर देर इज अ पॉट ऑफ फुल ऑफ इट. तर ती काय म्हणाली, माळ्यावर जा, ॲटिक माळ्यावर जा, तिथे तो पदार्थ भरलेलं एक भांड ठेवलेलं आहे. ॲट मिडनाईट ही क्रेप्ट अप टू द ॲटिक अँड पिक्ड अप द पॉट. तर काय झालं, मध्यरात्री तो गुपचूप माळावर गेला आणि त्यानं ते भांड उचललं. ही हेल्ड इट हाय अप टू पॉर सम ऑफ इट इन टू हिज माउथ. त्यातील काही भाग त्यानं आपल्या तोंडात ओतण्यासाठी त्यानं ते भांड काय केलं, वर धरलं. बट अलास द पॉट स्लिप्ड फ्रॉम हिज ग्राप्स अँड ब्रोक अँड ऑल द स्टिकी लिक्विड फेल ऑन हिज हेड. पण अरे रे, अलास, त्याच्या हातातून ते भांड काय झालं, निसटलं, फुटलं आणि सर्व चिकट पदार्थ जो आहे, चिकट जो पदार्थ त्याला खायचा होता तो डोक्यावर पडला. हिज क्लॉथ्स वेअर ऑल्सो सीम्ड विथ इट. तर त्याचे कपडेही त्यानं भरले होते, माखले होते. जसा एखादा रंग आपल्या तोंडाला माखल्यासारखं होतं तसं ते झालं होतं. द मॅन वॉज इन अ फिक्स अँड डिड नॉट नो व्हॉट टू डू. आणि तो माणूस काय होता, अडचणीत सापडला होता. इन अ फिक्स, अडचणीत सापडला होता आणि त्याला काय करावं ते सुचत नव्हतं. डिड नॉट नो व्हॉट टू डू. ही सडनली सॉ अ हीफ ऑफ अ कॉटन नियर बाय अँड गॉट अन आयडिया. तर त्याला शेजारी एक कापसाचा ढीग दिसला आणि त्याला एक युक्ती सुचली. ही थॉट दॅट ही कुड वाईफ ऑफ लिक्विड विथ हिज कॉटन. तर त्याला वाटलं की कापसानं तो जो चिकट द्रव आहे, जो पदार्थ त्याला खायचा होता, तो आता अंगावर पडलाय, तर त्या कापसाने त्याला पुसता येईल असं वाटलं. बट अगेन अलास, वेन ही ट्राय टू डू दिस ऑल द कॉटन स्टक टू हिज क्लॉथ्स. पण पुन्हा अरे रे, जेव्हा त्याने असं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्व कापूस त्याच्या कपड्यांना चिकटला परत. म्हणजे कापसानं ते स्वच्छ करण्याच्या ऐवजी कापूसच कपड्यांना चिकटला. देअर वॉज नो वे आउट बट टू टेक अ क्विक बाथ अँड टू वॉश हिज क्लॉथ. झटपट आंघोळ करणं आणि आपले कपडे धुणं याशिवाय त्याला दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. बट हाऊ कुड ही डू विथ नो वन्स नोटिसिंग.
पण कुणाच्याही लक्षात न येता, नो वन नोटिसिंग, पण कुणाच्याही लक्षात न येता तो हे कसं करू शकत होता? आणि मध्यरात्रीची वेळ होती, त्यामुळे ते सगळं मजेशीरच होतं. ही थॉट हार्ड अँड गॉट अनादर आयडिया. त्यानं खूप विचार केला, थॉट हार्ड अँड गॉट अनादर आयडिया. त्याला दुसरी एक युक्ती सुचली. ही स्टक द कॉटन ऑल ओव्हर हिज बॉडी अँड ऑन हिज हेड सो दॅट ही लुक लाईक सम वुली क्रिएचर. म्हणजे त्यानं संपूर्ण शरीराला डोक्याला कापूस चिटकवला, ज्यामुळे तो एखाद्या लोकरीच्या प्राण्यासारखा असा दिसू लागला. देन ही क्वाइटली वॉकड आउट टू हाऊस. नंतर तो शांतपणे घरातून बाहेर पडला. हिज इन लॉ पजेस्ड अ स्मॉल हर्ड ऑफ शीप. त्याच्या सासरच्या लोकांकडे काय होता? मेंढ्यांचा एक लहान कळप होता. सो ही वेंट टू अ पेन अँड हाईड हिमसेल्फ अमॉंग देम. म्हणून तो मेंढ्यांच्या त्या गोठ्यात, वाड्यात तिथं शिरला, जिथे मेंढ्या होत्या तिथे, आणि त्यांच्यामध्ये लपून बसला. जस्ट बिफोर अ डे ही वुड गो टू द रिव्हर अँड हॅव अ बाथ. त्याचा प्लॅन काय होता की पहाट होण्यापूर्वी नदीवर जाऊन आंघोळ करणार होता तो. बट ऑन अ पर्टिक्युलर नाईट अ थीफ केम टू स्टील अ सीप. पण त्या विशिष्ट रात्री एक चोर मेंढी चोरायला आला. द थीफ नॅचरली वॉन्टेड द हेवीएस्ट वन. तर चोराला स्वाभाविकपणे काय पाहिजे होतं? सर्वात वजनदार मेंढी हवी होती. सो ही लिफ्टेड इच शीप वन बाय वन टू फाइंड द हेवीएस्ट. म्हणून त्यानं काय केलं? सर्वात वजनदार मेंढी शोधण्यासाठी काय केलं? त्यानं प्रत्येक मेंढी एका पाठोपाठ एक उचलून बघायला सुरू केली. कारण विकायची असणार बाजारात, जेवढं वजन जास्त मेंढीचं तेवढं त्याला जास्त किंमत मिळणार. वेन ही लिफ्टेड द सन इन लॉ who he thought was a ship, he found him to be the heaviest and he carried him away. जेव्हा त्यानं त्या जावयाला, तुझ्याला तो मेंढी समजत होता, त्याला उचललं, आणि माणसाचं वजन हे मेंढीपेक्षा जास्त असतं, त्यामुळे त्याला वाटलं की काय, की यालाच आपण आता म्हणजे ह्या मेंढीलाच उचलून ल्यावं. खरं तर तो जावई होता, म्हणून त्याला घेऊन तो उचलून घेऊन जाऊ लागला. आफ्टर वॉकिंग सम डिस्टन्स द थीफ गॉट टायर्ड अँड वॉज अबाउट टू पुट अ शिप डाऊन द ग्राउंड. आणि थोडं चालल्यानंतर चोर थकला आणि तो त्या मेंढीला जमिनीवर खाली ठेवणारच होता. थिंकिंग दॅट द थीफ वुड थ्रोन हिम डाऊन, द सन इन लॉ सेट, प्लीज पुट मी डाऊन जेंटली. चोर आपल्याला खाली फेकून देईल या विचारानं जावई काय म्हणाला? कृपया मला हळूच काय कर, खाली ठेव. द थीफ गॉट स्केअर्ड अँड ही थ्रेव हिम डाऊन अँड रन अवे. तर काय केलं? चोर इतका घाबरला की त्याला खाली फेकला आणि तो पळून गेला. म्हणजे मेंढी बोलते असं त्याला रात्रीच्या वेळी, मध्यरात्रीची वेळ, आणि ती मेंढी बोलली, त्याला एकदम वाटलं भूत वगैरे काय आहे की काय, किंवा त्याला वाटलं तर माणूस आहे, आपण कोणाला तर दुसऱ्यालाच पकडून आणले. तो घाबरला आणि शेवटी म्हणाला, त्याला तिथं फेकलं आणि तो तिथून गेला. म्हणजे त्या जावयाची कशी सन इन लॉची गंमत झाली, तर ते आपल्याला ह्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट लेसन जो आहे तो बघूया.